आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात मुख्यालयात उपस्थित राहावे असे शासनाचे आदेश आहेत। मात्र अनेक कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत, खोटे कागदपत्र सोडून शासनाची दिशाभूल करत आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर सुविधा मिळाव्यात, शासनाच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं भैयासाहेब गायकवाड यांनी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत दररोज 10 ते 5 या वेळेत उघड्या राहाव्यात यासाठी पंचायत समितीकडे पाठपुरावा केलेला आहे। त्या संदर्भात पंचायत समितीने सर्व ग्रामसेवकांना सूचना करून एक आदेश काढलेला असून ग्रामपंचायत या शासकीय नियमानुसार उघड्या ठेवाव्यात, अन्यथा ज्या ठिकाणी ग्रामपंचायत शासकीय नियमानुसार उघड्या राहणार नाहीत त्या ठिकाणी ग्रामसेवक, ग्राम अधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले। महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीनं सुशासन व प्रशासन हा उपक्रम राबवण्यात यावा यासाठी विविध शासकीय कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात महाराष्ट्र गरीब जन संघटनेचे भैयासाहेब गायकवाड व इतरांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला माहिती देऊन मागणी केली आहे। तर 15 डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या विरोधात लोखंडी साखळ दंडाने स्वतःला बंदिस्त करून घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचे भैयासाहेब गायकवाड यांनी सांगितलं आहे। यावेळी गजानन मेटांगळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आज आहोत मेहकर तालुक्यातील या पंचायत समितीमध्ये, म्हणजे मेहकर तालुक्याची जी पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमध्ये आहोत। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भैया गायकवाड मेटांगळे साहेब आणि त्यांचे काही सहकारी आहेत। गेल्या 5 वर्षापासून यांनी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना स्थापन केलेली आहे। ग्रामीण भागातील, शहरी भागातील गोरगरिबांना शासनाच्या योजना वेळेवर मिळाव्यात, सर्व शासकीय कार्यालय वेळेवर उघडी असावीत, कर्मचारी अधिकारी वर्ग त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे असे यासह एक वेगळे उपक्रम त्यांचे सुरू आहेत। त्यांनी गेल्या एक ते 1.5 वर्षापासून मेहकर पंचायत समितीकडे पाठपुरावा केला आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामपंचायत आहे त्या 10 ते 5 या वेळेमध्ये दररोज, म्हणजे सुट्टीचे दिवस सोडून, उघड्या असल्या पाहिजेत। पंचायत समितीने एक पत्र त्यांना दिलेलं आहे। त्या पत्राद्वारे ग्रामसेवकांना सूचना केल्या आहेत की ग्रामपंचायत या 10 ते 5 या वेळेत सुरू कराव्यात। उर्वरित माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया। नमस्कार। नमस्कार साहेब, काय नाव आपलं? मी दिलीप भैया गायकवाड, महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना प्रमुख। बरं, ही संघटना तुम्ही किती वर्षापासून चालू केलेली आहे, काय नेमकं? विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं प्रथम मी अभिनंदन करतो। या ठिकाणी साहेब, महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेला स्थापन होऊन आज 5 वर्ष झालीत। 19 डिसेंबर 19ला सदर संघटनेची स्थापना शेलगाव देशमुख या ठिकाणी स्थापन करण्यात आली। या देशातील, महाराष्ट्रातील जनतेचं जीवन फार अस्थिर झालं आणि त्या माध्यमातून या संघटनेची स्थापना करण्यात आली। कारण वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्यांचे लोकसंख्येचे प्रश्न यांची फार चाणक्याने या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी फार चाणक्य रीतीनं चाचपणी केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्या जाणून घेतल्यानंतर संघटनेच्या असं लक्षात आलं की या जनतेच्या समस्या दूर कशा होतील आणि या जनतेला सहकार्य कसं होईल, त्यामुळे या संघटनेची स्थापना केल्या गेली। म्हणजे संघटनेमध्ये पदाधिकारी आणि सदस्य किती आहेत जवळपास? मग संघटना स्थापन झाल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी सतत, म्हणजे 40-45 पदाधिकारी, मुख्य पदाधिकारी आहेत। या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाभर नव्हे तर वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, पुणे, मुंबईपर्यंत या पदाधिकाऱ्यांनी संघटनेची स्थापना केलेली आहे। आणि या संघटनेचा हेतू असा आहे की सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात। या ठिकाणचं जे प्रशासन आहे, हे शासन आहे, या शासनाने कुठेतरी जनतेची दखल घेतली पाहिजे, या उद्देशानं सतत ही संघटना या ठिकाणी कार्यरत आहे। तुम्ही मेहकर पंचायत समितीला एक निवेदन दिलं होतं, मागच्या वेळेस तुम्ही एक धरणे आंदोलन केलं होतं, काही मागणी केली होती की ग्रामीण भागात ज्या ग्रामपंचायत आहेत त्या 10 ते 5 या वेळेमध्ये सुरू ठेवाव्यात।
तर त्याचं तुम्हाला पंचायत समितीकडून काही सहकार्य किंवा काही सूचना त्या ग्रामपंचायत उघड्या राहतात नाही राहतात काय असं नाही? हो साहेब, मग लक्षात आमच्या असं आलं की जनतेचा जो आर्थिक विकासाचा जो दर आहे, तर गरीब श्रीमंत हा एक विशेष महत्त्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी हाताळलेला आहे. गरीब श्रीमंत ही दरी फार मोठी या ठिकाणी एवढी मोठी दरी का निर्माण होत आहे, तर याचं मुख्य आम्हाला असं या संघटनेच्या माध्यमातून लक्षात आलं की जर शासनाने या ठिकाणी सुशासन जर राबवलं तर नक्कीच या जनतेला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि जो दारिद्र्य रेषेचा जो अंक वाढत चाललेला आहे, हा अंक जर सुशासन प्रशासन या ठिकाणी असलं तर या जनतेला मात्र त्याचा फार मोठा लाभ होईल असं या पदाधिकाऱ्यांच्या आणि आमच्या लक्षात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेबांना मागील 1 वर्ष होऊन गेलं तेव्हापासून आम्ही सतत त्यांना सांगतो की या ठिकाणी सुशासन प्रशासन व्यवस्था राबवल्या गेली पाहिजेत. त्या सुशासन व्यवस्थेमधून असं होईल की ग्रामीण भागाच्या सर्वसामान्य माणसाला त्या ग्रामीण भागामध्ये त्या खेड्यामध्ये त्याचं काम त्या ठिकाणी होईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर पहिले प्रथम ग्रामपंचायत ही सुशासन व्यवस्थेत असली पाहिजे. मग सुशासन व्यवस्थेत म्हणजे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि त्या ग्रामपंचायतचे कर्मचारी, शासकीय कर्मचारी हे जर वेळेवर शासकीय नियमानुसार जर ग्रामपंचायत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत चालू ठेवली तर या जनतेचं फार मोठं त्या ठिकाणी फायदा होईल, त्यांना त्याचा लाभ मिळेल. कारण ग्रामपंचायत बहुतांश आमचे पदाधिकारी फिरत असताना ग्रामपंचायती स्पष्ट ह्या बंद स्वरूपात असतात. तिथे ग्रामसेवक नसतो, तिथे कोणता कर्मचारी नसतो. हे आम्ही प्रत्यक्ष आमच्याजवळ पाठपुरावा करून आम्ही पूर्ण त्याची सहनिशा करून आमच्याजवळ अहवाल आहे. पंचासमक्ष आम्ही त्यांचा अहवाल घेतलेला आहे. ग्रामपंचायत सर्व बंद असतात. बहुतांश अपवाद वगळता ग्रामसेवक हजर राहत नाहीत. मग आम्ही पाठपुरावा गटविकास अधिकारी साहेबांकडे नेहमी करत आहोत. आणि गटविकास अधिकारी साहेबांनी मात्र या अगोदर एक पत्र काढलं होतं, त्यांना आदेश दिले होते, पण त्या आदेशाचं पालन या ठिकाणी ग्रामसेवक आणि हे कर्मचारी करत नाहीत. ही फार मोठी खेदाची बाब आहे. आणि आज रोजी 29 नोव्हेंबरला परत मी स्वतः महाराष्ट्र गरीब संघटनेच्या वतीनं आणि संघटना प्रमुख या नात्यानं मी गटविकास अधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी सुशासन प्रशासन अवस्था असली पाहिजेत आणि सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायत उघडी राहून त्या ठिकाणचे पूर्ण कर्मचारी 5 वाजेपर्यंत जनतेच्या सेवेत हजर असले पाहिजे. या उद्देशानं मी या ठिकाणी पत्र दिल्यानंतर त्यांनी परत एक आदेश काढला. परंतु आता या काढलेल्या आदेशाचं कितपत पालन होते यावर मात्र मला शंका आहे. कारण मी आता त्यांनी काढलेल्या पत्रानुसार माझे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष मेटांगळे साहेब, निकाळजे साहेब, ढगे साहेब, आमचे सचिव फराड साहेब, आमचे पदाधिकारी हे सतत आपले निरीक्षक बुलढाणा जिल्ह्याचे आमचे सपकाळ साहेब हे सर्व सतत भ्रमण करतात आणि या लोकांची त्या ठिकाणी पाहणी करतात. परंतु बहुतांश ग्रामपंचायती बंद दिसतात. म्हणून या आदेशाचं पालन हे करतील की नाही यात मला शंका आहे. आणि या निवेदनात ग्रामसेवकांनी पालन केलं नाही, समजा ग्रामपंचायत बंदच असल्या तर पुढचं पाऊल काय राहील तुमचं? मग यांनी जर त्याचं पालन केलं नाही तर मी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आपल्या निवेदनामध्ये की साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष त्यांचे कर्मचारी, आमच्या संघटनेचा एक पदाधिकारी त्यांच्या सोबत ठेवून प्रत्यक्ष ग्रामपंचायतवर जाऊन त्या ग्रामपंचायतची पाहणी करावी आणि जर ग्रामपंचायत बंद असेल तर योग्य ती कारवाई त्या कर्मचाऱ्यांवर करावी. जर का साहेबांनी या निवेदनाची दखल चांगल्या प्रकारे त्यांनी काढलं, पत्रक मान्य आहे, पण ग्रामपंचायत जर बंद आढळून आली तर मी 15 तारखेपासून साखळ दंडांनी स्वतःला बंदिस्त करून, कारण या कर्मचाऱ्यांना बंदिस्त व्हावंसं वाटत नसेल तर मी स्वतः बंदिस्त होणार आहे. साखळ दंडांनी मी स्वतःला बांधून घेणार आहेत. माझे पदाधिकारी सोबत राहणार आहेत आणि एकच मिशन सुशासन प्रशासन हे अभियान
हे अभियान आम्ही कोणत्या 15 तारखेपासून या ठिकाणी पूर्ण बुलढाणा जिल्हाभर राबवणार आहोत. नाही, बेडी जे तुम्ही स्वतःला बेडी करून घेसाल, बेड्या बांधून समजा, ते कुठं करणार आंदोलन? हे आंदोलन मी सुरुवात पंचायत समिती मेकर या ठिकाणी येणार, साहेबांची भेट घेणार, त्या अवस्थेमध्ये येणार आणि त्याच्यानंतर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रत्यक्ष ग्रामपंचायतवर जाणार आणि त्या ग्रामपंचायतवर गेल्यानंतर मला जर ती ग्रामपंचायत बंद असली तर मी तिथून माझे पदाधिकारी गटविकास अधिकारी साहेबांना फोन करतील आणि सांगतील आम्ही या ठिकाणी इथं आलेलो आहोत आणि इथं या प्रकारची अवस्था आहे. हे कळूनही जर साहेबांनी दखल घेतली नाही तर आम्ही बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांकडे सदर अधिकाऱ्यांची तक्रार या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. याचा पाठपुरावा या प्रकारे करणार आहोत. दिलीप भैया गायकवाड यांनी सांगितले आहे की ग्रामपंचायत 10 ते 5 उघड्या ठेवल्या पाहिजे, यासाठी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी आदेश काढलेला आहे. मात्र त्या संदर्भात अजून कुठं ग्रामपंचायत उघड्या आहेत असे त्यांना आढळून आले नाही. तरी त्यांचे पदाधिकारी ग्रामीण भागात वेळोवेळी फिरून पाहणार आहेत व 15 तारखे जर या आदेशावर काही पालन झालं नाही तर 15 तारखेपासून ते स्वतः संघटनेच्या वतीनं स्वतः बेड्या घालून स्वतःला बंदिस्त करतील आणि या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत. ग्रामपंचायतने ग्रामसेवकाने मुख्यालय असावे किंवा दररोज 10 ते 5 ग्रामपंचायत उघडी असावे अशी त्यांची मागणी आहे. ते आपल्यासोबत होते. तुम्ही आम्हाला वेळात वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपल्यासोबत मेकर पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी आहेत DM जाधव साहेब. महाराष्ट्र गरीब ब्रेड संघटनेच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलं होतं त्या संदर्भात त्यांनी 2 डिसेंबर रोजी एक आदेश काढून ग्रामपंचायत 10 ते 5 या वेळेमध्ये उघड्या राहाव्यात असा आदेश त्यांनी काढलेला आहे. जर समजा ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी उघड्या ठेवल्या नाही तर पुढील कारवाई ते काय करणार आपण त्यांच्यासोबतच बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही हे महाराष्ट्र गरीब ब्रेड संघटना जी आहे भैयासाहेब गायकवाड यांची, त्यानुसार तुम्ही ते मागणीनुसार एक आदेश काढलेला आहे की ग्रामपंचायत 10 ते 5 उघड्या राहिल्या पाहिजेत. ते ग्रामसेवकांना आदेश दिल्यानंतर जर तसं काही उघडं राहिलं नाही तर आपल्याकडून काय कारवाई करण्यात येईल? श्री दिलीप भैया गायकवाड संघटना प्रमुख महाराष्ट्र गरीब ब्रेड संघटना यांनी दिनांक 29/11/2024 रोजी सुशासन प्रशासन या अनुषंगानं एक निवेदन दिलं होतं की तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायती ह्या कार्यालयीन वेळेत उघड्या राहून तिथे कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी हे हजर असले पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही या कार्यालयामार्फत 4 डिसेंबर 2024 रोजी एक पत्र काढून त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना एक पत्राद्वारे सूचित केलं आहे की आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित राहावे. तसेच ज्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायत जर असेल तर आपल्या दर्शनी भागावर त्यांच्या भेटीचे वार नमूद करावे असे सूचित केलेले आहे. इतरही जर कार्यालयीन वेळेमध्ये जर ग्रामपंचायत अधिकारी हे उपस्थित नसले तर त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. साहेब, दुसरा प्रश्न असा आहे की यांनी मागणी केली म्हणून समजा ठीक आहे, त्यांच्या निदर्शनास आला गाव पातळीवर, पण शासनातर्फे असा काही नियम आहे का किंवा नियम आहेच असं मला वाटतंय की ग्रामसेवक किंवा इतर कोणतेही कर्मचारी जे असेल त्यांनी मुख्यालय राहणे आवश्यक आहे. ग्रामसेवकांना मुख्यालय राहावे किंवा समजा ग्रामपंचायत तरी उघडे ठेवून काही गावांना एक ठराविक दिवस तरी द्यावे असं काही? हे शासन नियमानुसार संबंधित कर्मचारी ह्या मुख्यालय राहणे हे गरजेचंच आहे आणि आपण त्यांना भेटीचे वार की एकापेक्षा जास्त जर ग्रामपंचायत असेल तर भेटीचे वार नमूद करण्यासंदर्भात दर्शनी भागावर फलक लावण्याची सूचना दिलेलीच आहे. हे होते सहाय्यक गट विकास अधिकारी आपल्यासोबत. त्यांनी जर ग्रामसेवकांनी एकापेक्षा जास्त ग्रामपंचायत असेल तर तसे प्रत्येक ग्रामपंचायतला आठवड्याचे वार वाटून द्यावे व सर्वांनी 10 ते 5 या वेळेस ग्रामपंचायत उघडी ठेवावी, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे DM जाधव साहेब यांनी सांगितले. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे.
आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.